नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। कुठल्याही क्षेत्रात काम करताना महिला आणि पुरुषांनी एकमेकांशी स्पर्धा न करता एकमेकांना पूरक राहावे, सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर माया तुळपुळे यांचं मत। डॉक्टर लीला दीक्षित यांनी संपादित केलेल्या कोकण, दिशा आणि दर्शन या ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते संपन्न। यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंगा लॉज मित्र मंडळाच्या वतीने या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध कवी आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांना देण्यात येणार। श्रीमती काशीबाई नवले महाविद्यालयाच्या व्यवस्थापन शास्त्र विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन। महिला दिनाचे औचित्य साधून आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना समाजभूषण पुरस्कार प्रदान। आणि पुण्यातील झुणका भाकर आणि मोदक हे माझे फेवरेट पदार्थ आहेत, पुण्यात आले की ते मी मनसोक्त खाते, प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे प्रतिपादन। कुठल्याही क्षेत्रात काम करताना महिला आणि पुरुषांनी एकमेकांशी स्पर्धा न करता एकमेकांना पूरक राहावे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर माया तुळपुळे यांनी व्यक्त केले। कुठल्याही क्षेत्रात काम करताना महिला आणि पुरुषांनी एकमेकांशी स्पर्धा न करता पूरक राहावे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर माया तुळपुळे यांनी व्यक्त केले। जागतिक महिला दिनानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय स्वास्थ्य ग्रुपच्या वतीने नारी तुझे सलाम या कार्यक्रमात महिलांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले। प्रमुख पाहुण्या म्हणून प्रतिभा मोडक, बी.के. सरिता, डॉक्टर देवेंद्र शिरोळे, डॉक्टर दिलीप गुले, डॉक्टर मधुसूदन झंवर आदी उपस्थित होते। यावेळी डॉक्टर रेणू भारद्वाज, डॉक्टर विद्या येरोडेकर, शर्वरी जमेनीस, सुषमा चोरडिया, चैत्राली चांदोरकर, वृषाली मेहेंदळे आणि डॉक्टर माया तुळपुळे यांना गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। महिला सशक्तीकरण आणि सबलीकरण, मेडिटेशन या विषयावर बोलताना ब्रह्माकुमारी सरिता म्हणाल्या, आध्यात्मिक दृष्ट्या महिलांमध्ये 8 शक्तींची उपासना केली जाते, त्याची माहिती ज्ञानाच्या स्वरूपात समाजामध्ये जाणे अत्यंत गरजेचे आहे। आजच्या सर्व सत्कारमूर्ती या विविध शक्तींच्या प्रतीकच आहेत। अर्चना बलदोटा यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉक्टर देवेंद्र शिरोळे यांनी आभार प्रदर्शन केले। डॉक्टर लीला दीक्षित यांनी संपादित केलेल्या कोकण, दिशा आणि दर्शन या ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले। प्रतिमा प्रकाशन आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे। सप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर विजय देव, प्रतिमा प्रकाशनचे अरुण पारगावकर, नमिता कीर यावेळी उपस्थित होते। कर्णिक म्हणाले की या ग्रंथांमुळे कोकणचे दर्शन घडले आहे। कोकण कन्येने हा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो। अस्मिता जागी ठेवून प्रत्येकाने विचार केला तर सर्व प्रदेशांची महती कळू शकेल। समग्र महाराष्ट्राचे विभागशः दर्शन घडवण्यासाठी पुढाकार घेतला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। मोहन धारिया म्हणाले की कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची घोषणा करण्यात आली होती, पण कॅलिफोर्नियापेक्षा अधिक सौंदर्य कोकणात आहे। कोकणच्या विकासासाठी नव्या आंदोलनाची आवश्यकता आहे। कोकणात सोयी सुविधा उपलब्ध झाल्याशिवाय कोकणचा विकास होणार नाही। या ग्रंथाद्वारे कोकणचे सर्वांगीण दर्शन लेखनाच्या माध्यमातून झाल्याचे डॉक्टर विजय देव म्हणाले। या ग्रंथात मुंबईचाही अंतर्भाव व्हायला हवा होता। या ग्रंथाला कर्णिक यांची प्रस्तावना हवी होती अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। ग्रंथाच्या संपादिका डॉक्टर दीक्षित म्हणाल्या की 3.5 वर्षे या ग्रंथासाठी परिश्रम घेतले। हा ग्रंथ माझ्या एकटीचा नसून सर्वांचा आहे, त्यामुळे आज मन शांत आणि तृप्त झाले। डॉक्टर आशा गुजर, मोहिनीराज दातार, डॉक्टर दत्तात्रय बापट, प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत कार्लेकर, डॉक्टर अनुराधा कुलकर्णी, प्राध्यापक मधुकर खरे, स्वाती कर्वे, डॉक्टर रेखा देशपांडे, प्राध्यापक शिल्पा वाडेकर, स्मिता राजवाडे इत्यादी लेखकांचा यावेळी सत्कार करण्यात आला। कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्याचा आढावा नमिता कीर यांनी यावेळी घेतला। यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंगा लॉज मित्रमंडळाच्या वतीने या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध कवी आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांना देण्यात येणार आहे। यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंगा लॉज मित्रमंडळाच्या वतीने यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार देण्यात येणार असून या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध कवी आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांना जाहीर करण्यात आला आहे।
कवी रामदास फुटाणे ट्रस्टचे अध्यक्ष विजय ढेरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 12 मार्च रोजी होणाऱ्या हास्यकवी संमेलनात हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गोव्याचे कवी पुष्पाग्रज, पिंपळगाव वसंतची ऐश्वर्या पाटेकर आणि उरळी कांचनची कल्पना दुधाळे यांनाही पुरस्कार देण्यात येणार आहे. 5,000 रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. तर जगदीश खेबुडकर यांच्या पुरस्काराचं 21,000 रुपये आणि मानचिन्ह असं स्वरूप असणार असल्याचे फुटाणे यांनी सांगितले. यावेळी हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून याचे सूत्रसंचालन फ.मु. शिंदे हे करणार आहेत. यात विठ्ठल वाघ, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे आदी सहभागी होणार आहेत. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंबालाजी मित्र मंडळ, प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंबालाजी मित्र मंडळ यांच्यातर्फे दरवर्षी दिला जाणारा यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, यावर्षी ज्येष्ठ कवी आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. हा पुरस्कार रुपये 21,000 आणि मानचिन्ह असा आहे. त्याचप्रमाणे 3 काव्य संग्रहासाठी जो आपण पुरस्कार निवडतो त्यात एक आहे गोव्याचे कवी पुष्पाग्रज आणि काव्यसंग्रह आहे शांती आवेदना. दुसरा पुरस्कार आहे ऐश्वर्या पाटेकर, काव्यसंग्रह आहे भूईशास्त्र. आणि तिसरा पुरस्कार आहे आपल्या दौंड तालुक्यातील बुरी भडकच्या कल्पना दुधाळ, काव्यसंग्रह आहे सीझरकर म्हणते माती. हे तीनही पुरस्कार प्रत्येकी 5,001 आणि मानचिन्ह असे आहेत. 12 मार्च रोजी टिळक स्मारक मंदिर येथे होणाऱ्या कवी संमेलनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते या पुरस्कारांचं पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. श्रीमती काशीबाई नवले महाविद्यालयाच्या व्यवस्थापन शास्त्र विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले. व्यवस्थापन शास्त्र विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकास या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाचे भारतीय विकास समूहाचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक श्री हनुमंत गायकवाड यांच्या हस्ते दिनांक 9 मार्च रोजी उद्घाटन करण्यात आले. पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता विकास योजनेअंतर्गत श्रीमती काशीबाई नवले महाविद्यालयाच्या व्यवस्थापन शास्त्र विभागातर्फे दिनांक 9 ते 11 मार्च दरम्यान या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यवस्थापन शास्त्र विद्यार्थ्यांनी केवळ राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी करण्यापेक्षा उद्योजकतेमध्ये करिअर म्हणून संधी शोधावी असे मत श्री गायकवाड यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. व्यवस्थापन शास्त्र विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेचे धडे बिंबवण्याचे कार्य शिक्षकांनी करावे आणि भारताला महासत्ता बनवण्यात हातभार लावावा. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन म्हणून न बघता समाज आणि देश घडवण्याची गुरुकिल्ली म्हणून बघितले पाहिजे असेही विचार त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली. महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि पुणे विद्यापीठ अधिसभेचे सदस्य डॉक्टर S.D. मार्कंडे यांनी श्री गायकवाड यांचे पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. व्यवस्थापन शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर M.R. शेख यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. प्राध्यापक समृद्धी बोरावके यांनी प्रास्ताविक केले आणि प्राध्यापक हर्षा गांधी यांनी आभार प्रदर्शन केले. देशभरातील सुमारे 70 संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. महिला दिनाचे औचित्य साधून आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्त्री भ्रूण हत्येविरोधात सामाजिक चळवळ उभारण्याची गरज आहे. अशी चळवळ उभारण्याचा सर्वांनी संकल्प करावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या सुधा कांकरिया यांनी केले. महिला दिनाचे औचित्य साधून आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा समाजभूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अभिनेत्री रसिका जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. कांकरिया म्हणाल्या, स्त्री भ्रूण हत्येमुळे देशात सामाजिक असमतोल निर्माण झाला आहे. स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी सर्वांनी एकत्रितरित्या प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी ग्रामसभा, वॉर्ड, चाळ, कॉलनी, बचत गट आणि मंडळांमध्ये बैठका घेऊन लोकांमध्ये जनजागृती आणावी. स्त्री भ्रूण हत्येविरुद्धच्या कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. आपण भोगलेले ते दुःख आपल्या मुलीला मिळू नये म्हणून त्याही स्त्री भ्रूण हत्येला तयार होतात. असेच हे दुष्टचक्र पुढे सुरू राहते.
महिलांनी महिलांचा आदर केला तरच असे प्रकार थांबतील, असेही त्या पुढे बोलताना म्हणाल्या. अभिनेत्री मुक्ता बर्वे, सर्वोदय फाउंडेशनच्या प्रमुख तेजस्विनी थिटे, सूर्योदय कर्णबधीर शाळेच्या संजीवनी बगाडे आणि कबड्डीपटू दीपिका जोसेफ यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अजय दुधाने यांनी प्रास्ताविक केले. मी आतापर्यंत जे पुरस्कार ज्यांनी वाचले मगाशी माझ्या नावावर खूप पुरस्कार आहेत, युवा पुरस्कार असेल, पण हे सगळे माझ्या अभिनयाच्या कारकिर्दीसाठी मला मिळाले. मला आल्या पण त्यांनी पण खूप कॉम्प्लिमेंट्स दिले की तुझी लज्जा बघते, तुझं फायनल ड्रॉप बघितलं, तुझं हमतो तरी अशी काय बघितलं, मुंबई पुणे मुंबई जोगवा बघितलं. पण ही सगळी कामं निवडत असताना, कामं करत असताना एक ऍक्टर सुद्धा मनात कुठेतरी समाजाविषयी काहीतरी सांगू पाहतो, त्यालाही काहीतरी मनातनं वाटतं. हे तुम्हाला वाटलं माझ्याकडे बघून, ह्याच्याविषयी मला खूप आनंद झाला. आपण आपला आदर पहिला करायला हवा असं मला वाटतं. म्हणजे मग सासू सून हा जो वर्षानुवर्ष छळ चालू आलाय तो संपेल. सासरा सुनेला छळतो जरा कमी असतं, सासूच सुनेला छळते असं जास्त होतं. पुण्यातील झुणका भाकर आणि मोदक माझे फेवरेट पदार्थ आहेत. पुण्यात आले की ते मी मनसोक्त खाते, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने केले. पुण्याच्या झुणका भाकरीला पंजाबी थाळीची स्पर्धा असली तरी मराठमोळी माधुरी दीक्षित अमेरिकेला गेली तरी अजूनही तिच्या जिभेवर झुणका भाकरी आणि मोदकाची चव रेंगाळत असते. माधुरी म्हणाली, पुणे हे माझे आवडते शहर आहे. मी पुण्यात नेहमी येते. मला महाराष्ट्रीयन पदार्थ खूपच आवडतात. पुण्यातील झुणका भाकर, मोदक हे माझे फेवरेट पदार्थ आहेत. पुण्यात आले की ते मी मनसोक्त खाते. एका कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी माधुरी पुण्यात आली होती. पुण्यासह महाराष्ट्रात इतर राज्यांचे चायनीज, परदेशी पदार्थांचे पेव फुटत असताना या पदार्थांपासून स्वतःला दूर ठेवत परदेशातही महाराष्ट्रीय पदार्थ बनवणे आणि ते खाणे हे आपला छंद असल्याचे तिने आवर्जून सांगितले. माझ्या हातचे कांदे पोहे, साबुदाण्याची खिचडी आणि पंजाबी चिकन टिक्का मसाला माझ्या पतीला खूपच आवडतो, असे सांगून माधुरी म्हणाली, माझे लग्न झाले तेव्हा मला चांगला स्वयंपाक करता येत नव्हता, पण लग्नानंतर पती खाण्याचा शौकीन असल्याने मी चांगला स्वयंपाक करायला शिकले. परंतु माझ्यापेक्षा माझा पती खूप चांगला स्वयंपाक करतो, असेही तिने सांगितले. फूड या खास पदार्थ बनवण्याच्या वाहिनीवर स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये स्वयंपाक चांगला कोण करू शकतो ही स्पर्धा करण्यासाठी फूड महा चॅलेंज नावाचा कार्यक्रम येत्या जून महिन्यापासून सुरू होत आहे. त्यात माधुरी महिलांच्या टीमचे आणि पाकतज्ञ संजीव कपूर पुरुषांच्या टीमचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या दोन्ही गटात प्रत्येकी 8 व्यक्ती देशभरातून निवडण्यात येतील. त्याच्या प्रमोशनसाठी माधुरी दीक्षित पुण्यात आली होती. विविध पदार्थ तयार करण्याची रेसिपी पाहण्याकडे आपल्या देशात मोठा कल आहे. यामुळेच आम्ही फूड ही खास पदार्थ बनवणारी वाहिनी निर्माण केली आणि ती खूप चांगली चालली आहे, असे संजीव कपूर यांनी सांगितले. त्याच्या आधी एवढं शिकले नव्हते, थोडं यायचं मला, पण एवढं नाही. लग्नानंतर मी जास्त शिकले आणि त्याच्यात जास्त रुची घ्यायला लागले, कारण माझे जे यजमान आहेत त्यांना पण कुकिंग आवडतं. आणि जेव्हा मला फूड साठी संजीवजीने अप्रोच केलं तेव्हा मला असं वाटलं, हो दिस इज व्हेरी एक्सायटिंग. कारण मी एक डॉटर आहे, पत्नी आहे, आई आहे, आणि त्या हिशोबाने अशा खूप असंख्य बायका आहेत त्या ज्या आपल्या कलिंगरी स्किल्स आणि लाईफस्टाईल त्याचा बॅलन्स करायला होतं, आणि त्याची मी पण एक आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की लाईफस्टाईल ब्रँड अँबॅसेडर म्हणून तुमच्याबरोबर येण्यात आनंद वाटेल आणि मजा येईल. कारण हा एक सब्जेक्ट आहे, माझा इंटरेस्ट आहे, तसा डान्स आहे, तसा कुकिंग आहे, आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू बीइंग a part of their success and part of the food. So thank you very much. I can talk about Maharashtrian food, but पुण्यात महाराष्ट्रीयन फूडच जास्ती पॉप्युलर आहे. तर मला ज्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या म्हणजे मला गोड आवडतं, मला कांदे पोहे, मला झुणका भाकरी खूप आवडते, मला आय लाईक मोदक आणि अशा खूपशा गोष्टी आहेत ज्या मला आवडतात, जे टिपिकल महाराष्ट्रीयन असतात. पण आता जग एवढं छोटं झालं आहे की नॉट जस्ट महाराष्ट्रीयन, इवन आय थिंक की महाराष्ट्रीयन फूडवरती पण इन्फ्लुएन्सेस यायला लागतील वेगवेगळ्या प्रकारचे. जसं वर्ल्ड ओव्हर फूड इज चेंजिंग स्लोली. चायनीज फूड पण इज टेकन ओव्हर, आणि इवन इंडियन्स आर एक्सपोज टू सो मच फूड ना की इट्स गोइंग टू इन्फ्लुएन्स एव्हरीथिंग. द फूड, द वे वी सी इट इज गोइंग टू चेंज. So looking forward to that.